आपल्या घरात छत्रपती राजांसारखी दाढी वाढल्या जाईल, पण त्या दाढीत मावा ठेवून हिंडणारे बाबा आले का? राजांचं चंद्रतिलक लावल्या जाईल, पण ते कपाळ निष्कलंक असावं माय बापांनो. राजांचं ब्रासलेट हातामध्ये टाकल्या जाईल, पण हे मनगट जिथं अन्याय होतो तिथं समोर गेलं पाहिजे. गोरगरीबवर अन्याय करून जमणार नाही. उठ उभा हो हिमालयापरी, हिमालयासारखा उभा राहणार. म्हणून माई तुमचा तरुण तुम्हाला हिमालयासारखा निर्माण करायचा. तुमचं पोरग तुमच्या घरामधली तुमच्या घराची शान आहे. उद्याचा हनुमान आहे तुमचं पोरग, उद्याचा राम आहे तुमचं पोरग, आणि उद्याचा माझा राजा आहे तुमचं पोरग. म्हणून घरामध्ये भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असा माय बापा. परमार्थ हे दिग्दर्शन करतोय. परमार्थ काय देतोय? एक जण म्हणला बाबा माळ घालितो. मी म्हणलं बरं झालं बा. ते म्हणे पण मटका लागन का? मी म्हणलं घालू नको. माळीनं मटका लागत अजिबात नाही. एकतर आमच्या गावातली म्हातारी तर तिच्या सुनालाच घेऊन आली माझ्याकडे. म्हणजे बाबा हिला माळ घालतो का? मी म्हणलं काय झालं हिला आता? ते म्हणे बाबा मस्त इष्टेक हे इष्टेक मरणाची इष्टेक आहे. पण पाय ना देवानी कसं केलं. मला झालं काय? हिला 4 फिंदऱ्या झाल्या. बाबर का डंगरी. हिला 4 फिंदऱ्या झाल्या बा. पोरग व्हायना काय व्हायना. आता 7वा महिना चालू आहे. मी म्हणलं मग तिला माळ घालितो का? मी म्हणलं मग कमून? झालं पोरग. माळीना पोरगा होत नाही, आणि झाला असता तर मला पोरी झाल्या नसत्या.